उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये जय भैरव चषक 2025च्या या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या रजनीला सुरू होणारा दुसरा सामना केसीसी कोकण नगर विरुद्ध दत्तप्रसादी गोडेवटार यांच्यामध्ये खेळवला जातोय। केसीसी कोकण नगर संघाकडे जर आपण लक्ष दिलं तर बेस्ट ऑफ 4 प्लेयर आयकॉन प्लेयर इथे खेळताना दिसतील। अमन कदम मॅन फ्रॉम गुहागरचं क्रिकेट विश्व ज्यानं अक्षरशः गाजवलंय तो अमन कदम ज्यावेळी केसीसी कोकण नगर संघासोबत जोडला गेलाय। पनवेलचे दोन सितारे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, प्रवीण वाघमारे आणि त्याचबरोबर संतोष कातकरी हे दोन पनवेलचे धुरंधर खेळाडू आणि त्याचबरोबर मिऱ्यागावचा बाहुबली खेळाडू अवधूत तांडेल केसीसी कोकण नगर संघासोबत जोडला गेलेला पाहायला मिळणार आहे। तर दुसऱ्या बाजूला दत्तप्रसादी गोडेवटार संघाकडून 4 आयकॉन प्लेयर इथे पाहायला मिळत आहेत। पाली एक्सप्रेस सागर कांबळे, त्याचबरोबर राजापूरचा धुरंधर खेळाडू संकेत कडू आणि कोल्हापूरचे 2 खेळाडू आयकॉन म्हणून या संघासोबत जोडले गेलेत। जलसिंग पाटील आणि अवधूत पाटील हे 2 पाटील बंधू या दत्तप्रसादी गोडेवटार संघासोबत खेळताना पाहायला मिळणार आहेत। बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा होणारा आजच्या रजनीतला दुसरा सामना केसीसी कोकण नगर विरुद्ध दत्तप्रसादी गोडेवटार। टॉसचा बॉस ठरला आहे तो यावेळी दत्तप्रसादी गोडेवटार संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। केसीसी कोकण नगर संघाला फलंदाजीसाठी इथे केले आमंत्रित। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला सागर संतोष कातकरी मॅन फ्रॉम पनवेल वाशी मुंबई क्रिकेट अक्षरशः याने गाजवले, हादरून सोडले, भल्या गोलंदाजांवरती झाला होता स्वार असा हा फलंदाज संतोष कातकरी यावेळी स्ट्रायकिंग एंडला। तर नॉन स्ट्राईक एंडला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे तो अमन कदम। मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का दम अमोल कदम ते पाहणं इथे आवश्यक असेल। आणि बॉलिंग बारवरती पॉवर प्लेचं पहिले षटक सागर कांबळे पाली एक्सप्रेस रत्नागिरी तालुक्यातील हा धुरंधर गोलंदाज आहे। वेगवान डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, ओळख आहे, इन आणि आउट दोन्ही स्विंग ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात तो हा सागर कांबळे यावेळी बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि स्ट्रायकिंग एंडला पनवेलचा सितारा संतोष कातकरी। यावेळी आखूड टप्पा होता, गुड लेंथवरून थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, बॉलला परफेक्ट मिडल केलं, सॉफ्ट हँडचा वापर केला, प्लेट केलं, फॉलो थ्रोमध्ये बॉल यावेळी सागरने फील्ड केले। डॉट बॉलने षटकाला इथे सुरुवात होते। 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील कारण या स्पर्धेमध्ये पहिली 2 षटक ही पॉवर प्लेची षटक घोषित केली गेलेत। यावेळी आखूड टप्पा ऑन साईडला भिरकवून देण्याचा इरादा होता, बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि इथे डॉट बॉल पेश करतोय तो सागर कांबळे। सर दुसरा चेंडू इथे डॉट आलाय। संतोष कातकरी यावेळी ऑफ साईडला बेगीत करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करून घेण्याचा प्रयत्न त्याचा। यावेळी खेळ आहे फटका, मिस टाइम आहे, शॉट प्रॉपरली मिडल झाला नाहीये परंतु सीमारेषेच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, बॉल फील्ड करतोय, थ्रो करेल, तद्वर सहजपणे प्राप्त केल्या जातात त्या 2 धाबा। 2 धाब्याने स्वतःचा आणि संघाचं खातं इथे ओपन करताना संतोष कातकरी याला इथे आपण पाहतोय। नॉन स्ट्राईक एंडला आहे तो अमन कदम, दोन्ही आयकॉन प्लेयर यावेळी मैदानाच्या आतमध्ये। आणि समोर दत्तप्रसादी गोडेवटार संघाकडून बॉलिंग मार्गवरती पाली एक्सप्रेस सागर कांबळे। आखूड टप्पा होता, बॉलवरती नजर बहुतेक इथे अंतिम क्षणी काढली गेली आणि खूपच बाहेर फेकला गेलेला बॉल इथे आणि पंचांच्या माध्यमातून आलेला इशारा वाईड बॉल। खूपच जास्त हाईट इथे पाहायला मिळते त्यामुळे पंच इथे दंडित करतायत। पंचांच्या माध्यमातून सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय वाईड बॉल, त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे ती संघाला। धावसंख्या पोहोचेल ती यावेळी 3 अंकावरती। फील्ड पुन्हा एकदा इथे तयार होईल, सजवली जाईल। सागर कांबळे थोडासा निराश पाहायला मिळतोय तो या बॉलवरती। यावेळी परफेक्ट यॉर्क आहे अलॉंग द कार्पेट, स्ट्रेट खेळ, स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय। लॉंग ऑनच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत घेतली जाईल ती 1 रन। संतोष कातकरीच्या बॅटमध्ये खेळला गेलेला ऑन द कार्पेट स्ट्रेट ड्राइव्ह होता आणि सीमारेषेच्या दरम्यान खेटून उभा असलेला क्षेत्ररक्षक एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पेश करताना अचूकता दाखवली, थ्रो परफेक्ट पाहायला मिळाला, त्यामुळे एकाच धाब्यावरती मानावं लागलं ते समाधान ते संतोष कातकरी याला। धावसंख्या पोहोचली ती यावी 4 अंकावरती। फील्ड पुन्हा एकदा बेस्ट ऑफ प्लेयर
बेस्ट ऑफ पोझिशनला इथे घेतले जात आहेत. सागर कांबळेच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला अमन कदम, मॅन फ्रॉम गुहागर दापोली क्रिकेट विश्व याने गाजवले. यस, या हेलिकॉप्टर उडवायचा इरादा, परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार ठरेल. बिगित करण्याचा प्रयत्न पाहिजे तसा मिडल झाला नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय तर राहुल ओसवाल करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती संपतोय. गुहागरचा धुरंधर खेळाडू अमन कदम याचा खेळ. परतोय. चेहऱ्यावरची मुद्रा जर आपण पाहिली तर निराशा आहे. खांदे थोडेसे झुकलेत. पहिल्याच बॉलवरती चालाय तो इथे बाद. अमन कदम दाखवायचा होता दम, परंतु गोलंदाजाने दाखवला आपला दमखम आणि यशस्वी ठरला. तो यावी सागर कांबळे. अवधूत तांडेल, मॅन फ्रॉम मिऱ्याचा हा बाहुबली खेळाडू, एक बिग हिटर आहे आणि तो यावी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. बातचीत चालले संतोष कातकरी याच्या सोबत. संतोष कातकरी काही चर्चा करताना इथे पाहायला मिळाला, काही सूचना देताना इथे पाहायला मिळाल्या. मिऱ्या गावचा हा बाहुबली खेळाडू अवधूत तांडेल मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. समोर आहे सागर कांबळे. यशस्वी ठरलाय गोलंदाज राहुल ओसवालच्या माध्यमातून. राहुल ओसवालच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल इथे पाहायला मिळतोय. काय जज केलं आणि परफेक्ट पकडला गेलेला झेल. सागरचा हा बॉल मात्र थोडासा स्क्वेअर ठरतोय, लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक इथे बॉल गॅदर करण्यास समर्थ ठरलाय. 1+1 2 धावा इथे मिळतील. वाईड +22 अशा 2 धावा. धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचते. एक गडी गमावलाय तो केसीसी कोकण नगर संघाने. सागर यशस्वी ठरलाय. पहिल्याच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरबाज गोलंदाजी सागर कांबळेची इथे पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळी आखूड टप्पा होता. बॉलपर्यंत पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही. खडे खडे खेळण्याचा इरादा, ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. अवधूत तांडेल असफल. डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त झाले ते पहिलं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना केसीसी कोकण नगर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोल्हापूर नगरी आणि या कोल्हापूर नगरीतून दाखल झालेला हा रणधुरंदर खेळाडू अवधूत पाटील बॉलिंग मार्गवरती. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेले आमचे मित्र पांडुरंग गोरे साहेब यांचं आपण मंडळाच्या वतीने इथे स्वागत करणार आहोत, आभार मानणार आहोत. मी बाबा नागवेकर यांना विनंती करतो की त्यांनी इथे स्वागत करावं. धावसंख्या 37. सन्माननीय पांडुरंग गोरे साहेब यांचं इथे आपण स्वागत करीत आहोत. मानाची शाल पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जाईल. धावसंख्या 7 धावा. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केलेले 1 रन संतोष कातकरीच्या माध्यमातून, परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडला अवधूत तांडेल. यावेळी परफेक्ट आहे, परफेक्ट यॉर्क ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलंय. कॉलिंग कॉर्डिनेशन मध्ये थोडीशी चूक झाली, गफलत झाले. सेफली पोहोचलाय का? यस, थर्ड एम्पायरचा इथे वापर केला जाईल. थर्ड एम्पायर दाद मागितली जाते. स्क्वेअर लेग एम्पायर आशिष दुंदूर यांच्या माध्यमातून थर्ड एम्पायरचा केला जाईल इथे वापर.
मंचावरती उपस्थित असलेले गोरेसाहेब यांचं इथे आपण शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आणि त्यांना धन्यवाद इथे आपण देत आहोत. आमचे सर्व प्रमुख अतिथीगण ज्यांनी खूप सहकार्य आपल्याला या स्पर्धेच्या आयोजनासाठी नियोजनासाठी केले आणि त्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे, आपली संस्कृतीच आहे. अतिथी देवो भव आणि त्या संस्कृतीला अनुसरून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणं हे मंडळाचं परम कर्तव्य असतं आणि ते हे यशस्वीपणे पार पाडताना जयभैरव चषक 2025ची ही सर्व आयोजक मंडळी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित स्वागत इथे आपण करताना पाहत आहोत. यावी दाद मागितली जाते आणि इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. रन आउट. यावी निराशन मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते अवधूत याला. दुसरा धक्का केसीसी कोकण नगर संघाला. यस नो वेट या शब्दांचा वापर मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित होतं. कॉल दिला गेला होता अवधूतने, संतोष कातकरेने तो स्वीकारला नाही, परंतु हा पिच क्रॉस करून पुढे आला होता तो अवधूत, परंतु परफेक्ट टायमिंगला टर्न करून मागे परतू शकला नाही. अचूकता थ्रोमध्ये पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाने काम चोख इथे बजावलं आणि त्यामुळे दुसरा धक्का इथे बसला केसीसी कोकण नगर संघाला. धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना केसीसी कोकण नगर संघ. अजमान सय्यद स्ट्रायकिंग एडला इथे पाहायला मिळणार आहे. थोडंसं कॉलिंग कोऑर्डिनेशनमध्ये झालेली गफलत, त्यामुळे गमावलेला दुसरा मोहरा अवधूत तांडेल डगआउटच्या दिशेने निराश होऊन परतना पाहायला मिळाला आहे. संतोष कातकरी मॅन फ्रॉम पनवेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती. कोल्हापूरचा अवधूत पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे सांभाळत असताना राईट एम ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आकुर टप्प्या ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय. बॉलपर्यंत पोहोचण्याचा होता इथे प्रयत्न, परंतु येईल इथे डॉट बॉल. खूप वेगवान फेकला गेलेला हा चेंडू इथे पाहायला मिळतोय अवधूत पाटील याच्या माध्यमातून. महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोल्हापूर नगरी आणि या कोल्हापूर नगरीतून दाखल झालेला अवधूत पाटील प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या या मैदानावरती गोलंदाजी करत असताना या आखूर टप्पा पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता तो अजमान सय्यद याचा, परंतु बॉलवर ते शेवटपर्यंत नजर आणि बॉलचा अंदाज घेऊन खेळणं अपेक्षित आहे. आय अँड हँड कोऑर्डिनेशन हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट असतं फलंदाजासाठी. आणि वारंवार शॉर्ट पिच डिलिव्हरी ते पाहायला मिळते. यावेळी बॅटची एज घेतली आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय तो सेकंड स्लिपला, जिथे आहे डिक्लेअर झोन आणि मिळेल ती फक्त डिक्लेअर स्वरूपात 1 रन. धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर बाज गोलंदाजी अवधूत पाटील याच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट करून संतोष कातकरीलाही स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे, परंतु त्यासाठी कॉलिंग कोऑर्डिनेशन आणि स्ट्राईक रोटेशन होणं इथे गरजेचं असेल. यावी स्वीप शॉट खेळ आहे. डीप मिड विकेटचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. बॉल फील्ड करेल आणि घेतली जाईल ती 1 रन. स्ट्राईक मात्र राहील अजमान सय्यद याच्याकडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर केसीसी कोकण नगर संघ 2 गडी बाद 9 धाबा. बॉलिंग मार्कवरती भीती गोलंदाज दत्तप्रसाद गोडे वटार संघाकडून चिन्मय घोडे
वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन इथे दाखल झाले स्ट्रायकिंग एंडला अजमान सय्यद. अडचणीमध्ये आहे संघ, कोणाला तरी आक्रमण एकाला करावं लागेल. संतोष कातकरीला स्ट्राईक देणं इथे अपेक्षित असेल. स्ट्राईक रोटेड इथे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय बॉल, येतो इथे डॉट बॉल. चिन्मय सातत्यपूर्ण या क्रीडांगणावरती खेळत आलाय, त्यामुळे या क्रीडांगणाची चांगली माहिती आहे याला. कुठे टप्पा फेकल्यानंतर कशा पद्धतीने बॉल टर्न होतो, कशा पद्धतीने बॉल पास होतो, हे भलेबाती जाणून आहे तो चिन्मय. आणि तोच अनुभव मैदानात घेऊन गोलंदाजी करताना चिन्मय पुढील चेंडू घेऊन यावेळी स्टेपिंग केले, पुढे येऊन खेळण्याचा केला गेला इथे प्रयत्न असफल ठरतोय. अजमान सय्यद याचा येतो इथे दुसरा डॉट बॉल. दबाव फलंदाजावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी मात्र इथे चोख कामगिरी बजावली, अतिशय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. अचूकता, भेदकता आणि तिखट मारा इथे पाहायला मिळालाय. प्रत्येक गोलंदाजाने आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न इथे केलाय. सरस लाईन लेंथच्या माध्यमातून पाहायला मिळते, त्यामुळे गोलंदाज इथे हवी ठरलेत. पुढील चेंडू आहे पुन्हा एकदा यावी बॅकफुटवरती येऊन कॅट करतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि टिकलेल्या स्वरूपात मिळतील त्या 2 धावा. त्याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आपण इथे पाहतोय सन्मानित हस्ती मुकेशजी बिर्जे साहेब यांचं झालेलं शुभागमन. मी प्रीतम उर्फ मुन्ना गोसळे यांना विनंती करतो की त्यांनी मुकेश बिर्जे यांचं या क्रीडानगरीमध्ये शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत करावं आणि आभार इथे व्यक्त करावेत. सन्माननीय मुकेश बिर्जे साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आपण उपस्थित झालात, त्याबद्दल जय भैरव चषक कमिटीच्या वतीने आपले मनापासून आभार. आकुटप्पा गतीत लाजवाब पाहायला मिळते. इथे मात्र यष्टीरक्षक स्टंप आउट करताना पाहायला मिळणार नाही, कारण येणारे हा प्लॅनिंग असतो, गेम प्लॅन असतो खूप महत्त्वाचा. कारण जो फलंदाज इथे आक्रमण करत नाही, तो फलंदाज जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये ठेवणं हाही एक प्लॅनिंगचा भाग असतो, जो प्लॅनिंग इथे केलं जाते. एक चांगली रणनीती पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा असफल ठरतोय अजमान सय्यद. निराशाजनक कामगिरी, परंतु इथे मात्र लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली. ते चिन्मय याच्या माध्यमातून षटक क्रमांक समाप्त होत आहे. ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12 धावा. 2 गडी बाद 12 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना KCC कोकण नगर. तो फलंदाज अजमान सय्यद आणि अजमान सय्यद याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. KCC कोकण नगर संघाचा प्रवीण वाघमारे, मॅन फ्रॉम पनवेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन्हीही पनवेलचे धुरंधर खेळाडू, एका बाजूला संतोष कातकरी तर दुसऱ्या बाजूला प्रवीण वाघमारे, हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही पनवेलला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. परंतु समोर गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतो सागर कांबळे. पाली एक्सप्रेस दमदार कामगिरी, किंगमेकर चषक, त्याचबरोबर रत्नागिरीतील जेवढ्या ट्रॉफीज इथे खेळवल्या जात असतात त्यावेळी या खेळाडूच्या माध्यमातून दमदार कामगिरी, लाजवाब गोलंदाजी वारंवार आपण पाहत आलोय. आणि त्यामुळे पालीगावची आणबाण शान ठरलेला क्रिकेट विश्वातील पाली विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू सागर कांबळे वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक घेऊन राईट एम ओव्हर द विकेट. समोर आहे संतोष कातकरी, मॅन फ्रॉम पनवेल. यावेळी आखूर टप्पा आहे, पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. यावेळी अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळाला. उसळी घेणारा हा चेंडू होता, आडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न संतोष कातकरी याचा.
परंतु अतिरिक्त हाईट या बॉलला इथे मिळते, त्यामुळे दंडित केलं गेलं. वाईटच्या स्वरूपात मिळालेली 1 रन. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. आणि यावी गती लाजवाब आहे, परंतु लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. पंच करतायत दंडित. अतिरिक्त स्वरूपात आणखीन 1 रन वाईटच्या माध्यमातून इथे जोडली जाईल. थोडीशी दिशा खराब पाहायला मिळते सागर याची, कारण राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे. लेफ्टी फलंदाज आहे तो संतोष कातकरी, त्यामुळे टप्पा वारंवार बदलावा लागतोय. यावेळी लो फुल टॉस आहे. पॉवरवाज खेळला गेलेला फटका आहे, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. संतोष कातकरी मॅन फ्रॉम पनवेल आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. 1+6 एकूण 7 धावा इथे मिळतील. सागर कांबळेकडून ते चूक झाली, चुकीला माफी नाही. त्या चुकीच्या या बॉलवरती केलाय धमाका पनवेलचा हा सितारा संतोष कातकरी, आणि याच्या बॅटमधून निघालेला हा ब्लास्ट. 6 धावा. सागर कांबळे पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. गुड लेंथ मध्ये टिपला गेलेला बॉल लेग बाईटच्या स्वरूपात मिळते ती 1 रन. रॅपिड फेकला गेलेला बॉल होता, फुल्लर लेंथ वरती मारा केला गेला होता. नाही याही वेळी ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता संतोष कातकरी याचा. प्रॉपरली बॅट बॉलचा संपर्क नाही, पायावरती आदळला बॉल. बाईटच्या स्वरूपात मिळालेली 1 रन. आणि याही वेळी स्टेपिंग करून खेळण्याचा इरादा. यावेळी टॉप एज घेतलाय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन. डिक्लेअर झोन मध्ये मिळेल ती फक्त 1 रन. एका धावेवरती समाधान आणि धावसंख्या पोहोचेल 23 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4थं. संतोष कातकरीच्या बॅटमधून निघालेले 1 षटकार आणि त्याचे चाललेले पुरेपूर प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला पनवेलचा आणखीन एक खेळाडू इथे आपण पाहतोय, प्रवीण बाखमारे. सागर टू संतोष. यस यावी फटका लाजवाब आहे. लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. 1 बॉल चेंडू फील्ड केला जाईल आणि नॉन स्ट्राईक एंडला केला गेलेला थ्रो पाहायला मिळते. फेकी पाहायला मिळाली. बॉल गॅदर केलाय तो सागर याने. 1च रन इथे मिळेल. धावसंख्या 24 रन. लॉस ऑफ 3 विकेट. फील्डमध्ये बदल केला जातोय. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल इथे केला जाईल. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान इथे पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचबरोबर डीप मिडी विकेट, डीप स्क्वेअर लेग. फील्ड पोझिशन इथे आपण पाहतोय. ऑफ साईडला पॉईंटला एक खेळाडू घेतला गेलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि यष्टीरक्षक अवे फ्रॉम द विकेट पाहायला मिळालंय. हा टप्पा होता. प्रॉपर टायमिंग आहे, पॉवर बाज हिटिंग आहे. मॅन फ्रॉम पनवेल प्रवीण वाघमारे, आणि प्रवीण वाघमारेच्या बॅटमधनं इथे ब्लास्ट पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 6. प्रवीण वाघमारे. यावी आखून टप्पा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल. यावी लाईन लेन परफेक्ट पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा इरादा होता फलंदाजाचा. बॉलपर्यंत प्रॉपरली पोहोचू शकला नाही, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. षटकार ठोकल्यानंतर कमबॅक करताना इथे आपण सागर कांबळे याला इथे आपण पाहतोय. पनवेलचा प्रवीण वाघदरे यावेळी स्ट्रायकिंग एंडला. वाघमारे स्ट्रायकिंग एंडला, आणि यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा इथे होता. बॅट बॉलचा संपर्क आणि डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना KCC कोकणनगर संघ 3 गडी बाद 30 धावा. बॉलिंग मार्कवरती इथे दाखल झालाय गोलंदाज चिन्मय. पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या त्याने हाताळलं, त्यामुळे दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली गेली. वैयक्तिक दुसरं षटक चिन्मय राईट आर्म राऊंड द विकेट संतोष कातकरीसाठी. यावी गुड लेनचा बॉल आहे.
परफेक्ट फुटवर्क पाहायला मिळालं, परफेक्ट मिडल केलंय आणि बॉलला दबडले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. चिन्मयचा पहिलाच बॉल ज्याच्यावरती संतोष कातकरीने केलाय वार, बॉल जातोय सीमारेषा पार आणि इथे पाहायला मिळालाय ब्रँडेड जय भैरव चषक षटकार. परफेक्ट टायमिंग, लाजवाब फुटवर्क आणि त्यानंतर केलेला हा ब्लास्ट इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 36 या अंकामध्ये, 36 रन. प्रोग्रेस इन 5th ओव्हर, लॉस ऑफ 3 विकेट. चिन्मयचं पहिलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाकडून 5वं षटक. यावेळी स्टेपिंग केलंय, लो फुलटॉस बॅटवरती गेलाय, ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक केला गेलेला थ्रो चिन्मय गॅदर करेल तोपर्यंत सहजपणे प्राप्त केला जातात त्या 2 धावा. यावेळी चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. प्रवीण वाघमारे आणि संतोष कातकरी दोन्ही पनवेलचे खेळाडू आहेत, त्यामुळे एक चांगला ताळमेळ यांच्यामध्ये पाहायला मिळाला. परफेक्ट कॉलिंग कोऑर्डिनेशन आणि त्यामुळे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. गौरव नागवेकर थोडंसं लेझी इथे पाहायला मिळतोय, थोडंसं मिसफिल्ड आणि त्यामुळे मिळालेले एक एक्स्ट्रा रन. याही वेळी आखूड टप्पा, भन्नाट गती, आडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न संतोष कातकरीचा, प्रॉपरली बॉल पर्यंत रीच होऊ शकला नाही, त्यामुळे इनसाइड एज घेऊन बॉल जातोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथेच चाललाय. प्रयत्नाबरोबर तुमचा अंदाजही परफेक्ट असणं गरजेचं आहे, कारण जशी स्थिती असते, जशी परिस्थिती असते तसा खेळ होणं अपेक्षित असतं आणि इथे परिस्थिती थोडीशी बिकट पाहायला मिळते. यावी गती कमी होती, चकवलंय, फसवलंय ते संतोष कातकरी. याला मिडल स्टिकवर थोडासा बाहेर काढला गेलेला बॉल अचूकता दर्शवताना चिन्मय गुडे इथे पाहायला मिळालाय. त्यामुळे लगातार दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. धावसंख्या 38, लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस इन 5th ओव्हर. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 3 गडी गमावलेत. धावसंख्या आहे ती 38. प्रथम फलंदाजी करतोय केसीसी कोकण नगर. चिन्मय पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. लो फुल टॉस आहे, टाइम केलंय सीमारेषेच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि इथे मात्र संपेल संतोष कातकरीचा खेळ. संतोष कातकरी 4था धक्का इथे बसलाय केसीसी कोकण नगर संघाला. सलामी वीर म्हणून मैदानात दाखल झाला. 5व्या षटकापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट कोऑर्डिनेशन काही षटकांमध्ये पाहायला मिळालं नाही, परंतु एकाकी चांगली लढत देण्याचा प्रयत्न संतोष कातकरीने मात्र इथे केला होता. परंतु यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या दरम्यान एक वेल जज कॅच पकडली गेली, त्यामुळे संतोष कातकरी यावेळी डगआउटच्या दिशेने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल केसीसी कोकण नगर संघाकडून. जिलान रिफाई खर्च केले, 1 विकेट प्राप्त केले ते राहुल ओसवाल. शेवटचे 3 चेंडू ते बाकी आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. जो विश्वास राहुलवरती दाखवला गेला तो विश्वास इथे सार्थकी ठरला असं जरूर म्हणावं लागतंय, कारण पहिल्या चेंडूवरती मिळवलेली विकेट प्रवीण वाघमारे डगआउटच्या दिशेने आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल, त्यानंतर फक्त 1 रन खर्च केले. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असताना जिलान रिफाई स्ट्रायकिंग एडला वैयक्तिक 6 धावसंख्येमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडतोय कॅच आणि इथे दुसऱ्याच बॉलवरती माघारी परतावं लागतंय जिलान रिफाई याला. पहिल्याच बॉलचा सामना करत असताना लगावल्या गेलेला बिग हिट, मिळालेला 6 धावा आणि त्यानंतर 4थ्या चेंडूवरती मिळालेली स्ट्राईक. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा केला गेलेला प्रयत्न. उंच हवेमध्ये आकाशाला गवसणी घालणारी हा बॉल होता. क्षेत्ररक्षकाने वेल जज केलं, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि परफेक्ट झेल इथे पकडला आणि जिलान रिफाई यावेळी डगआउटच्या दिशेने परतलाय. सहा गडी बाद. धावसंख्या आहे ती 45 रन, 45. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज होईल तो राहुल ओसवाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एडला जुबेर मालदार. चतुर, चालाक, चपळ. एका धाबेला दुसऱ्या धाबेमध्ये कसं कन्वर्ट करायचं, क्षेत्ररक्षकावरती कसा दबाव निर्माण करायचा हे ज्याच्याकडनं पाहायला मिळते. चपळाई पाहायला मिळते, चित्याची चपळाई दाखवणारा हा खेळाडू जो यावेळी स्ट्रायकिंग एडला. राहुल ओसवालचा पुढील चेंडू आखूड टप्पा आहे, लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. पंचांचा इशारा वाईड बॉल. 1+1. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल
47 या अंकावरती 6 गडी बाद 47. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. चर्चा चालले, बातचीत होते. जुबेर मालदार आणि शुभम यांच्यामध्ये चाललेली बातचीत. शुभम यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. जास्तीत जास्त धावसंख्या उभारणं इथे आवश्यक आहे. यावेळी फटका लाजबाब आहे. घुमवलंय, भिरकावून दिलंय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय बॉल. पाहायला मिळतोय ते उत्तुंग षटकार. 6 धाबा. जबरदस्त कामगिरी शुभम माझ्या बाबा. लाजबाब असा खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळालाय. परफेक्ट मिडल केलं, परफेक्ट टाइम केला आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिल्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. दर्शक गॅलरीमध्ये विसावा घेताना बॉल पाहायला मिळतोय. 6 धाबा इथे मिळत आहेत. धावसंख्या 53, 53 रन. शुभम 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 शुभ अशी कामगिरी आणि आवश्यकता होती इथे मोठ्या फटक्याची. तो मोठा फटका इथे शुभम मांडवकरच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राहुल शेवटचा चेंडू घेऊन आखूर टप्पा होता. यावी ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळेल आणि निर्धारित 6 षटकांचा यस. यावी थर्ड एम्पायरकडे दाद मागितली जाते. फलंदाजाने दाद मागितली अंपायरकडे. अंपायरने कॉल दिलाय तो थर्ड एम्पायरला. प्रथम फलंदाजी करतोय केसीसी कोकणनगर संघ. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 53. राहुल ओसवाल पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. प्रवीणला डगआउटच्या दिशेने धाडलं. दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. चौथ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट प्राप्त केली गेली. 5वा चेंडू इथे वाईड आणि त्यानंतर एक षटकारही ते लगावला गेलेला आपण पाहतोय. परंतु शेवटच्या बॉलवरती काय घडलंय आणि काय येतोय रिझल्ट इथे पाहणं अपेक्षित आहे. टेक्निकल कमिटी अभी थर्ड एम्पायरची जबाबदारी पार पाडताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस फेअर डिलिव्हरी आहे. बॉल काउंट केला जाईल. अपील इथे फेटाळलं जात आहे. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि शेवटचा चेंडू इथे डॉट येतोय. धावसंख्या आहे 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना केसीसी कोकणनगर 53 धाबा. 54 धाबांचं लक्ष इथे ठेवले गेले दत्तप्रसादी घोडेवटार संघासमोर. 36 चेंडू आणि 54 धाबा इथे बनवायचे आहेत दत्तप्रसादी घोडेवटार संघाला. यानंतर होणारा सामना ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल यांच्यामध्ये खेळला जाईल. पहिल्या सामन्याचा विजेता विरुद्ध दुसऱ्या सामन्याचा विजेता यांच्यामध्ये खेळला जाणार. यानंतरचा सामना ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी. आपली प्लेइंग लिस्टमध्ये जर काही अपडेट असेल तर करून घ्या.
पाठीमागे जे आपल्याला बसलेले झाडाखाली बसलेले जे दर्शक दिसतात त्यांना विनंती आहे, आपल्यासाठी गॅलरी आहे, दर्शक गॅलरी आहे, त्या दर्शक गॅलरीचा वापर करा. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चला सर्वांनी दर्शक गॅलरीमध्ये या. आपण पाहतोय जय भैरव चषक 2025 ची दुसरी रजनी. दुसऱ्या रजनीमध्ये सुरू असलेला दुसरा सामना केसीसी कोकणनगर विरुद्ध दत्तप्रसादी घोडेवटार. दत्तप्रसादी घोडेवटार संघाने नाणेफेक इथे जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. निर्णयात 6 षटकांमध्ये 53 धावा इथे बनवल्या केसीसी कोकणनगर संघाने आणि 54 धावांचं लक्ष इथे ठेवले गेले. प्रति ओव्हर 9 धावा इथे बनवायचे दत्तप्रसादी घोडेवटार संघाला. यावेळी केसीसी कोकणनगर संघासोबत 4 आयकॉन प्लेअर इथे आपण पाहतोय. अमन कदम मॅन फ्रॉम गुहागर, प्रवीण वाघमारे मॅन फ्रॉम पनवेल, संतोष कातकरी मॅन फ्रॉम पनवेल, अवधूत तांडेल मिऱ्याचा बाहुबली खेळाडू. यावेळी यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना अवधूत तांडेल इथे आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्गवरती पहिलं षटक घेऊन इथे दाखल होईल पनवेलचा गोलंदाज. यावेळी गुहागरचा खेळाडू अमन कदम याच्यावरती दाखवला गेला विश्वास. पहिलं षटक पाऊल प्लेचं पहिलं षटक अमन कदम बॉलिंग मार्गवरती इथे सज्ज होतोय. सलामीची जोडी दत्तप्रसादी घोडेवटार संघाची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो संकेत कडू मॅन फ्रॉम राजापूर. नॉन स्ट्राईक एंडला कोल्हापूरचा धुरंधर खेळाडू चलसिंग पाटील. 54 धावांचं लक्ष. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा 12 अमन कदमच्या माध्यमातून. बेस्ट वर्सेस बेस्ट असा होणारा मुकाबला. बेस्ट बॉलर वर्सेस बेस्ट बॅट्समॅन. पॉवर प्लेचा पहिला बॉल. यावेळी गुड लेंथवरचा फुल लेंथचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. एक चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन. एक रन आणि एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं इथे ओपन करताना संकेत कडू. राजापूर लांजा अक्षरशः याने गाजवलाय. तालुक्यातील बेताज बादशाह ठरलाय ओरम टेनिस क्रिकेटचा तो संकेत कडू. काल भैरवाच्या या पावनभूमीमध्ये रत्ननगरीमध्ये तो दाखल झालाय. प्रबोध महाजन क्रीडा संकुलमध्ये चाललेला हा पहिला सामना त्याच्या माध्यमातून आणि पहिल्या सामन्याचा पहिला बॉल ड्राईव्ह केला. एक क्लासिक शॉट इथे पाहायला मिळालाय. अंडर द आय येऊ दिलं बॉलला आणि फक्त बॅटचा फेस ओपन केला आणि ड्राईव्ह केलं बॉलला. 1 रन 54 धावांचं लक्ष. पुढील चेंडू. यावेळी रनिंग ट्रॅकमध्ये थोडीशी गफलत झालेली पाहायला मिळते, त्यामुळे अंतिम क्षणी स्वतःला आवरतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा तो तयार होईल. स्ट्रायकिंग एंडला इथे फलंदाज सज्ज झालाय तो जलसिंग पाटील. यस यावेळी कडे खेळण्याचा इरादा होता. बॅटची एज घेतली. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि 1 रन घेण्यास सफल ठरले. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे महत्त्वाचं ठरलं, त्यामुळे जलद गतीने प्राप्त केले गेले 1 रन. धावसंख्या 2. यस यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर होता. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. स्टिकरवरती आदळतोय बॉल. फॉलो थ्रोमध्ये बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता अमन कदम याने, परंतु 1 रन मात्र रोखू शकला नाही. सलग 3 चेंडूवरती 3 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. एक दर्जेदार क्रिकेट इथे पेश करत असताना, कारण खराब चेंडू जेव्हा येईल तेव्हा मोठा फटका खेळायचा, अन्यथा सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जायचं आणि जे लक्ष आपल्या समोर ठेवले गेले तर या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करायचा. हा गेम प्लॅन यावेळी मैदानाच्या आतमध्ये दत्तप्रसादी घोडेवटार संघाच्या माध्यमातून या फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. हो यावेळी थोडासा फॉरवर्डला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरकला होता. ऑन साईडला भिरकवण्याचा इरादाही इथे दाखवला गेला होता तो जलसिंग पाटीलच्या माध्यमातून, परंतु इथे येतोय तो निर्धाव चेंडू. 54 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष. प्रति ओव्हर 9 धावा इथे बनवायचे त्या दत्तप्रसादी घोडेवटार संघाला आणि त्यासाठी चाललेला फलंदाजांचा प्रयत्न, परंतु एक चांगली सुरुवात अमन कदमची. पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक हाताळत असताना इथे पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलमध्ये ऑफ साईडला आपल्याला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळी फटका खेळला डीप मिड विकेटला ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय, परंतु अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. 2 धावा रोखण्यात तो सफल ठरतोय. परफेक्ट जज केलं आणि एक चांगला अंदाज त्याच्या माध्यमातून इथे आजमावला गेला. जिलान रिफाईच्या माध्यमातून केलं गेलेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण, रोखल्या गेलेल्या 2 धावा. संघाला फक्त मिळतील त्या 2 धावा आणि धावसंख्या पोहोचेल ती यावी 5 या अंकावरती.
बॉलचा पाठलाग अतिशय यशस्वीपणे केला. कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपरली केला नाही, परंतु धाबा रोखण्याचा प्रयत्न जिलान रिफाई याने केला आणि आपल्या संघासाठी 2 धाबा त्याने रोखल्यात, ज्या धावा येणाऱ्या काळासाठी खूप लाभदायक ठरत असतात. तुमचा फील्ड सपोर्ट कसा मिळतो यावरती गोलंदाजीची कामगिरी अवलंबून असते. ओहो, यावेळी उशिराने बॉल बॅटवरती आला होता, त्यामुळे प्रॉपरली खेळू शकला नाही. बाईच्या स्वरूपात मिळते ती 1 रन. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त होतंय. दर्जेदार गोलंदाजी अमन कदम याची आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 6 धावा. तीस चेंडू आणि 48 धावा असं लक्ष्य आहे दत्तप्रसादी घोडेवटार संघासमोर. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पॉवरबाज गोलंदाजी गुहागरचा अमन कदम याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. केवळ त्याने 6 धावा इथे खर्च केलेत. स्ट्रायकिंग एंडला संकेत कडू आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक यावेळी संतोष कातकरी याच्या हातामध्ये सोपवलं गेले. संतोष कातकरी पनवेलचा हा खेळाडू फलंदाजीमध्ये त्याने जरूर आपल्या संघाला सावरले. एकाकी झुंज देताना पाहायला मिळालं. एका एंड करून त्याने संयमी खेळी केले आणि आपण वारंवार म्हणत असतो की खेळाडूच्या अंगामध्ये 2 गुण असले पाहिजेत. समयीसारखं तेवताही आलं पाहिजे आणि सल्फर डायऑक्साईडसारखी पेटताही आलं पाहिजे, परंतु ते फलंदाजावरती अवलंबून असतं. कारण जशी स्थिती आणि जशी परिस्थिती असेल तसं समयीसारखं तेवता पण आलं पाहिजे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा विस्फोटक बनलंही पाहिजे. संकेत कडू स्ट्रायकिंग एंडला. संतोष कातकरी वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन संघाच्या माध्यमातून इथे दाखल झालाय. लेफ्ट राऊंड दी विकेट. पहिला बिग हिट आहे. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येतोय बॉलकडे. प्रयत्न ठरतील अपुरे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, परंतु पंचांच्या माध्यमातून काय येतोय इशारा ते पाहणं गरजेचं आहे. यस, सीमारेषा पार पाहायला मिळतोय उत्तुंग षटकार. गगनचुंबी असा खेळला गेलेला फटका होता. आकाशाला गवस निघालणारा हा फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावा देऊन इथे जाईल. संकेत कडू का मला आयकॉन म्हणून या संघासोबत जोडलं गेलं, त्याला इथे संधी मिळाली. परफेक्ट रडारमध्ये सापडला बॉल, केला त्याने वार आणि बॉलला दवडले सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी संकेत यावेळी आक्रमण करण्याच्या इरादाने इथे सज्ज झाले. धावसंख्या पाहायला मिळते ती 12 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. संतोष कातकरी पनवेलच्या या रणधुरंधर खेळाडू विरुद्ध केला गेलेला हल्ला इथे आपल्याला पाहायला मिळतोय संकेत कडू याचा. परफेक्ट जॉग आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत घेतली जाईल सहजपणे. 1 रन, 13 धावा. परफेक्ट शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळते. व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि स्ट्रेट फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले. या आधीचा फटकाही आपण पाहिला षटकार खेळताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि त्यानंतर केलेला हा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळी स्ट्रायकिंग केला जलसिंग पाटील. यस, यावेळी वाईड लाईन यॉर्क फेकण्याचा प्रयत्न, त्यामुळे ड्राईव्ह करण्यासाठी जलसिंग इथे फटका खेळताना पाहायला मिळालाय. प्रॉपरली मिडल करू शकला नाहीये बॉल, त्यामुळे इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. संतोष कातकरी कमबॅक करताना इथे दिसेल. अचूकता आणि भेदकता हे या गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिले, परंतु समोर तेवढेच धुरंधर खेळाडू आहेत. एक राजापूरचा तर दुसरा आहे जलसिंग पाटील कोल्हापूरचा. कोल्हापूर आणि राजापूर यांच्यामध्ये चाललेला एक चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळतोय आणि एक चांगली खेळी, चांगला प्रारंभ. परफेक्ट जॉब होता. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. ऑनसाइड ड्राईव्ह केला गेलेला फटका इथे पाहायला मिळतोय. मिड ऑनच्या दिशेने 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षक यष्टनचा वेध घेताना पाहायला मिळाला, परंतु 1 रन इथे प्राप्त केली गेली. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. अजूनही 40 धावांची आवश्यकता दत्तप्रसादी घोडेवटार संघाला पहिला सामना जिंकण्यासाठी. संतोष कातकरी पुढील चेंडू घेऊन संकेत कडू साठी. पुन्हा एकदा थोडासा डिस्टर्बन्स इथे पाहायला मिळतोय. अंतिम क्षणी स्वतःला रोखले. दबाव आहे संतोष कातकरी याच्यावरतीही, कारण पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला होता. दुसऱ्या चेंडूवरती एक लाजवाब ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, त्यामुळे दबाव संतोषवरतीही राहील.
यावी गती कमी होती. इनस्विंग चेंडू करण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये खेळला गेला बॉल पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये, त्यामुळे मिळतील त्या 2 धाबा. डिक्लेअर स्वरूपात स्ट्राईक राहील ती संकेत कडू याच्याकडे. धावसंख्या पोहोचते ती 16 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक. संतोष कातकरी बॉलिंग मार्गवरती आणि एक चांगला फटका इथे आपण म्हणू शकतो, कारण 30 यार्ड सर्कलमध्ये पॉईंटचा खेळाडू पाहायला मिळाला. त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा इथे दर्शवला गेला होता, परंतु 2 धाबा इथे जरूर मिळाल्या त्या संघाला. यस, या ताकदीने खेळ स्ट्रेट आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि परफेक्ट जज करतोय, स्वतःला ऍडजस्ट करतोय आणि एक शानदार अशी कॅच पकडताना पाहायला मिळतोय. बसतोय संघाला पहिला धक्का. तो दत्तप्रसादी गुडेवटार संघाला धावसंख्या आहे 1/16. 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिला धक्का इथे बसलाय 16 धावसंख्येवरती. आणि यावेळी संकेत कडू बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे जो फिल्डर होता लॉंग ऑफच्या दिशेने, काय त्याने स्वतःची पोझिशन घेतली, परफेक्ट जज केलं आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल त्याने पकडलाय. एक दर्जेदार कॅच इथे आपण म्हणू शकतो. वेल जज कॅच पाहायला मिळाले. त्यामुळे पहिला धक्का इथे बसतोय तो दत्तप्रसादी घोडेवटार संघाला. संकेत कडू डगआउटच्या दिशेने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. दत्तप्रसादी घोडेवटार संघाचा खेळाडू. न्यू बॅटर अवधूत पाटील यावेळी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. आणि आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही कोल्हापूरचे खेळाडू पाहायला मिळतात. एका बाजूला जलसिंग पाटील, दुसऱ्या बाजूला अवधूत पाटील आणि 2 पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज. कोल्हापूर नगरीतून या रत्ननगरीमध्ये दाखल झालेले 2 खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून 3रं षटक. अमन कदम आहे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून संघाच्या माध्यमातून घेऊन येताना 3रं षटक. अमन कदम गुहागर पहिलं षटक केवळ 6 धावांचं पाहायला मिळालं. त्यामुळे दुसरं षटक कशा पद्धतीने तो हाताळतोय, कारण यावेळी फील्ड 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण पॉवर प्लेचे 2ही षटकं इथे संपन्न झालेत. त्यामुळे यानंतर कशा पद्धतीने खेळ इथे सजवला जातोय ते पाहावं लागेल. यावेळी लो फुल टॉस होता. ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आहे. लेग बिफोर विकेट. LBW OU2 आउट. मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ते फलंदाज जलसिंग पाटील याला. जलसिंग पाटीलच्या स्वरूपात दत्तप्रसादी घोडेवटार संघाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. मोठा धक्का इथे म्हणावा लागेल. याआधी संकेत कडू मॅन फ्रॉम राजापूर डगआउटच्या दिशेने परतला आणि त्यानंतर जलसिंग पाटील ही इथे माघारी परततोय. दोन्ही सलामीवीर डगआउट मध्ये परतलेले पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर राहुल ओसवाल यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. राहुल ओसवाल वरती दाखवला गेलाय विश्वास. सेकंड डाऊनला तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बढती याला इथे दिली गेले. 2 विकेट गमावल्यात. धावसंख्या पाहायला मिळते ती 16. अजूनही 38 धावांची आवश्यकता. 23 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण राहिले, परंतु या समीकरणाची सूत्र कुणाच्या हातामध्ये घेतली जातील? राहुल ओसवाल का दुसऱ्या बाजूला अवधूत पाटील? गोलंदाजीमध्ये कमाल केले ती राहुल ओसवाल याने, परंतु धमाल आणायचे फलंदाजीच्या माध्यमातून. ती धमाल राहुल ओसवाल मैदानाच्या आतमध्ये आणतोय का ते पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, बिग हिटर आहे आणि कडे सीमारेषेच्या बाहेर फटके खेळण्यात माहीर असणारा खेळाडू. ऑन साइडला फील्डवरती एक नजर देतोय, खेळण्यासाठी इथे सज्ज होतोय आणि बॉलिंग मार्गवरती सज्ज होतोय तो अमन कदम, ज्याने दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये आपला दम. असा हा अमन कदम. नेक्स्ट बॉल फॉर राहुल ओसवाल. मैदानात दाखल झाल्या इथे धमाका ब्लास्ट आहे. पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला सीमारेषेच्या पलीकडे दवडले आणि मैदानात दाखल झाल्या इथे ब्लास्ट पाहायला मिळतोय राहुल ओसवालचा. धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचते. लेफ्ट हँडेड फलंदाज, गुड लेंथ वरचा बॉल येऊ दिलं आणि त्यानंतर पॉवर जनरेट केली आणि एक उत्तुंग स्ट्रेट खेळला गेलेला षटकार इथे पाहायला मिळाला आणि आपला इरादा इथे स्पष्ट करतोय तो राहुल ओसवाल. खेळण्यासाठी सज्ज. दबाव इथे जरूर निर्माण केला जाईल तो अमन कदम वरती. पुढील चेंडू
यस यावी क्लासी शॉट आहे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून वन बॉल सीमा रेषा पार चौकार लाजवाब फटका. एक आपण पाहिला ऑन साइडला दुसरा आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून. काय फलंदाजीला सुरुवात केली राहुल ओसवाल याने. स्किलफुल अशी फलंदाजी तंत्रशुद्ध अशी फलंदाजी. ज्या दिशेला बॉल आहे त्या दिशेलाच खेळताना इथे पाहायला मिळतोय आणि हे महत्वाचं आहे. फलंदाजाचं वैशिष्ट्य राहते. सर्वोत्तम फलंदाज कोण असतो ज्या दिशेला बॉल आहे त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतो तो बेस्ट बॅट्समन असो. आणि बेस्ट रोल प्ले करताना इथे आपण राहुल ओसवालला पाहतोय. ऑफसाईडचा बॉल ऑफसाईडलाच खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि कोणताही अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा इथे आपल्याला पाहायला मिळत नाही तो राहुल ओसवाल याचा. दमदार सुरुवात 2 चेंडूचा सामना त्याने इथे केलाय आणि 10 दबा त्याने इथे प्राप्त केलेत. 1 षटकार 1 चौकार याच्या बॅटमन आपण इथे पाहिलंय. ऑन फायर झालंय. आक्रमण करण्याचा इरादा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अमन कदम पुढील चेंडू घेऊन. याही वेळी आखूड टप्पा आहे. स्ट्रेट खेळ आहे आणि रिझल्ट आहे 6 धावा. काय ती फटकेबाजी काय तो मनगटाचा जोर. दर्शक करतायत तिथे शोर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि या 6 धावा. धावसंख्या 32 रन 32. अजूनही 22 धावांची आवश्यकता इथे आहे. अमन कदम वरती चढवला गेलेला हल्ला मैदानात दाखल झाल्या 3 चेंडूंचा सामना करत असताना 3 मोठे फटके ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार इथे आपण पाहिला. रत्नागिरीचा लोकल बॉय यावी धमाका करताना इथे दिसतोय. दत्तप्रसाद गुडेवटार संघाचा स्मार्ट बॉय राहुल ओसवाल ऑन फायर. अप्रतिम फलंदाजी लाजवाब फटकेबाजी. अमन कदम पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. तो यावी राहुल. ओहो यावी आडव्या बॅटने वार करायचा होता. यावी थोडासा आपण बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला गेला नाही असं जरूर पाहायला मिळतंय. कारण अक्रॉस द लाईन आपण चर्चा करत होतो कारण ज्या दिशेला बॉल आहे त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु यावी ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल. ऑन साईडला खेळण्याचा इरादा इथे राहुल ओसवालने इथे दाखवला होता परंतु यावी नाकाम ठरलाय. त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आणि कमबॅक करताना अमन कदम. लगातार लाजवाब फटकेबाजी. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आहे. थोडासा निराश आहे आपल्या कामगिरीवरती तो अमन कदम. राहुल खेळण्यासाठी सज्ज. याही वेळी गती कमी होती. टप्पा थोडासा बाहेर स्वैर पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा येतो इशारा. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 33 या अंकावरती 33 रन. अजूनही 21 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे बाकी असताना अमन कदम बॉलिंग मार्गवरती. कधी कधी गोलंदाजाच्या माध्यमातून जर भरकटलेली दिशा संघाची दुर्दशा करत असते आणि ती दिशा मात्र इथे भरकटून चालणार नाहीये. यस यावी खेळला गेलेला फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. कॅच आउट होईल. राहुल ओसवाल डग आउटच्या दिशेने परततोय परंतु इथे मात्र थोडासा निराश पाहायला मिळाला तो अमन कदम. भले विकेट मला मिळाले असतील परंतु मी धावा इथे मात्र खूप खर्च केल्यात. ती निराशा मात्र इथे पाहायला मिळाली बॉडी लँग्वेज मध्ये ते अमन कदम याच्या. परंतु राहुल ओसवालने आपल्यावरती सोपवली गेलेली जबाबदारी अतिशय योग्य पद्धतीने इथे सादर केली पार पाडली आणि तो इथे कॅच आउटून माघारी परततोय. वैयक्तिक 16 धावांची धमाकेदार खेळी 2 षटकार 1 चौकार लगावले ते यावी राहुल ओसवाल याने. धावसंख्या इथे आपण पाहणार आहोत 3 गडी बाद 33. अजूनही 21 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे ते 18 चेंडू 21 धावा. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 7. प्रत्येक षटकामध्ये 7 धावा बनवाव्या लागतील दत्तप्रसादी गुडेवटार संघाला. आणि इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गौरव नागवेकर. दत्तप्रसादी गुडेवटार संघाचा एक सेन्सिबल क्रिकेटर कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये तो दत्तप्रसादी गुडेवटार संघाचा कॅप्टन कूल गौरव नागवेकर. बॉलिंग मार्गवरती इथे परिवर्तन होईल. 4थं षटक. यावी जिलान रिफाई कोकण नगरचा हा वेगवान गोलंदाज याच्यावरती दर्शवला गेलाय विश्वास. जिलान रिफाई खूपच वेगवान गोलंदाजी याच्या माध्यमातून इथे आपण पाहत असतो. 18 चेंडू आणि 21 धावा. आणि स्ट्रायकिंग एंडला
फलंदाज इथे आपण पाहणार आहोत तो अवधूत पाटील. स्ट्रायकिंग एंडला अवधूत पाटील. फील्ड इथे सजवताना आपण पाहणार आहोत अवधूत तांडेल यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावतोय. फील्डवरती नजर देताना तो इथे पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण सामना आहे. 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न चाललेत. आपला संघ विजयी कसा होईल या दृष्टिकोनातून यांचं प्लॅनिंग इथे चाललंय. बेस्ट ऑफ फिल्डर यावेळी सीमारेषेला खेटून उभे केले जात आहेत. कारण कॅचिंग पोझिशन, कारण एक एक रन, एक एक चौकार, एक एक षटकार इथे महत्त्वाचा आहे आणि तो रोखण्यासाठी बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान इथे पाहायला मिळत आहेत. जिलान रिफाई पहिला बॉल आणि जोरदार आहे इथे अपील. कॅच आउट होतोय फलंदाज अवधूत पाटील. अवधूत मात्र इथे आपला दमखम दाखवू शकला नाही. ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली गेली. अवधूत तांडेलने अतिशय अप्रतिम कामगिरी ते बजावली. त्यामुळे मिळतोय इथे चौथा धक्का तो दत्तप्रसादी गुडेवटार संघाला. अवधूत पाटील निराश हताश डगआउटच्या दिशेने परततोय. गोल्डन टॅकवरती ते शिकार ठरलाय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना कॅचआउटच्या स्वरूपात मिळालेली विकेट, त्यामुळे संघाला मिळालेला हा चौथा धक्का. अवधूत पाटील निराश होऊन डगआउटच्या दिशेने परतलेला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर यावेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहिल कोरगावकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव नागवेकर. स्ट्रायकिंग एंडला साहिल कोरगावकर लोकल बॉय. आणि बॉलिंग मार्गमध्ये जिलान रिफाई याच्यावरती दर्शवला गेलेला विश्वास. पहिल्याच बॉलमध्ये महत्त्वाचा मोहरा त्याने गारद करण्याचा कारनामा इथे केलाय. कोकण नगरचा वेगवान गोलंदाज जिलान रिफाई पुढील चेंडू घेऊन. यावी शॉर्ट पिच आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न आहे. अवधूतने मात्र इथे कॅच घेण्याचा कोणताही प्रयत्न केला, विशेष असा प्रयत्न केला नाही. बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी जरूर त्याने प्रयत्न केले, परंतु प्रॉपरली कॅच घेण्याचा मोठा प्रयत्न इथे झाला नाहीये. अंतिम क्षणी त्याने स्वतःला रोखलं आणि बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न करताना इथे तो पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपात मिळते ती 1 रन. धावसंख्या 34. 20 धावांची अजूनही आवश्यकता इथे राहते. पुढील चेंडू जिलान. याही वेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका, चांगला प्लेस केला गेलेला बॉल, फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर डीपला बॉलवरती येईल. बॉल फील्ड करतोय, थ्रो करेल तोपर्यंत प्राप्त होतं त्या 2 धावात. धावसंख्या जंप होते, पोहोचते 36 या अंकावरती. 18 धावांची आवश्यकता इथे राहते. जिलान रिफाई दर्जेदार गोलंदाजीला केलेला प्रारंभ, 1 विकेट त्याने प्राप्त केले. याही वेळी आखूड टप्पा इथे पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या दरम्यान क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना पाहायला मिळाला. तो संतोष कातकरी बॉल पर्यंत पोहोचला, परंतु आतमध्ये मात्र ढकलू शकला नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी होतोय फरार. 4 धावा इथे मिळत आहेत साहिल कोरगावकर याला. धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 14 रन 40 धावा. 14 धावांची अजूनही आहे इथे आवश्यकता. वारंवार जिलान आखूड टप्पा वारंवार फेकताना इथे पाहायला मिळालाय. आणि याही वेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. चांगले यष्टीरक्षण अवधूत तांडेल याने आपल्या संघासाठी इथे केले, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. इथे एखादी विकेट किंवा लगातार डॉट बॉल आले तर दबाव निर्माण होऊ शकतो फलंदाजीवरती आणि ती कामगिरी करावी लागेल. जिलान रिफाईचा हा बॉल आहे, स्ट्रेट खेळ आहे. लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान बॉल फील्ड करताना इथे पाहायला मिळेल. आणि इथे मात्र थोडेसे गफलत झालेली पाहायला मिळते. ॲडव्हान्टेज इथे घेतला जातोय आणि एक चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, चांगला ताळमेळ, आणि त्यामुळे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. आणि इथे जर थोडीशी फील्ड आपण पाहिली तर लेझी पाहायला मिळते, कारण आपण कव्हर फील्ड, कारण बॉलचा एंड झाला नव्हता, त्यामुळे थ्रो केल्यानंतर कव्हर फील्ड जी अपेक्षित होती ती इथे मात्र मिळाली नाही. त्यामुळे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यास सफल ठरली ती ही जोडी. आणि इथे षटक क्रमांक समाप्त झाले ते 4th, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 42 रन. समीकरण आहे 12 चेंडू आणि 12 धावा. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता इथे असेल.
यानंतर होणारा सामना ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल यांच्यामध्ये खेळवला जाईल. स्ट्रायकिंग एंडला गौरव. 12 चेंडू 12 धावा अशी आवश्यकता इथे असणार आहे. आणि बॉलिंग मार्गवरती केसीसी कोकण नगर संघाकडून अजीम सय्यद अनुभवी असा खेळाडू यावेळी बॉलिंग मार्गवरती सज्ज होईल. समोर आहे कॅप्टन कोल गौरव नागवेकर. डीप मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक इथे घेतला गेला. 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. वाईड लाईनच्या आतून गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळाला. त्यामुळे डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना अजीम सय्यद. 11 चेंडू 12 धावा असं समीकरण. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका लॉगॉनच्या दिशेने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. गौरव नागवेकर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डगआउटच्या दिशेने परतेल आणि इथे मात्र संघाला बसतोय 6वा धक्का. गौरव नागवेकर यावेळी डगआउटच्या दिशेने विकेट करण्याचा केला गेलेला प्रयत्न लॉंग ऑनच्या डोक्यावरून टोलवायचा होता इथे दादा, परंतु बॉल सरळ येतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. गौरव नागवेकरची खेळी इथे संपुष्टात. तो डगआउटच्या दिशेने परततोय आणि गौरव याची जागा घेण्यासाठी 5 गडी आतापर्यंत गमावले दत्तप्रसाद गोडेवटार संघाने. आनंद नाखरेकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडचा बादशाह आहे. ज्यावेळी तुम्ही आनंदला मिडल स्टिक किंवा लेग स्टिकला गोलंदाजी कराल त्यावेळी ऑन साइडला भिरकवण्याची क्षमता राखणारा खेळाडू. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट हे त्याचं आवडतं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तो वारंवार खेळताना ते पाहायला मिळतो. तो आनंद 10 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. परंतु इथे अजीम सय्यद याची दर्जेदार गोलंदाजीची पेशकश पाहायला मिळाले. या मी दबाव निर्माण करण्यासाठी एक शॉटला खेळाडू घेतला गेलाय. शॉट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. या सडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. शानदार गोलंदाजी अजीम सय्यद. अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा इथे असेल आनंद याचा, आनंद आखरेकर याचा, कारण ऑन साइडलाच वारंवार खेळण्यासाठी ओळखला जातो आनंद. ऑन साइडचा बादशाह म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि तोच आनंद मैदानात दाखल झाला. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर होता आणि ऑन साइडला खेळण्याचा त्याने केलेला प्रयत्न. त्यानंतर पुढील चेंडूवरती खेळला गेलेला हा फटका आहे. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. स्क्वेअर लेगला क्रॉस करून गेलेला बॉल. यस नो यांच्यामध्ये कॉलिंग कॉर्डिनेशनमध्ये थोडीशी गफलत झालेली पाहायला मिळते. बेसफिल्ड इथे झाली परंतु फायदा मात्र याचा उचलू शकले नाही ते दत्तप्रसादी गुडेवटार संघाचे खेळाडू. एकच धावेवरती समाधानी ते मानावं लागलं. 1 रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पोहोचते ते यावी 43 रन. अजूनही 11 धावांची आहे ती आवश्यकता. 8 चेंडू आणि 11 धावा. लाजवाब गोलंदाजी अजीम सय्यद याची, कारण या शेवटच्या षटकामध्ये जर 10 किंवा 9 धावा जर इथे शिल्लक राहिल्या तर थोडंसं अवघड जाऊ शकतं दत्तप्रसादी गुडेवटार संघाला. त्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा मिळतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा संख्या कशी राखली जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बेस्ट ऑफ फील्ड इथे सजवताना अवधूत तांडेला इथे आपण पाहतोय. संतोष कातकरी याला डीप मिड विकेटला सीमारेषेच्या दरम्यान खेटून इथे घेतलं गेले. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि बेस्ट ऑफ फिल्डिंग 30 यार्ड सर्कल आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अवधूत इथे सजवताना पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे साहिल कोरगावकर. यावेळी स्ट्रायकिंग एंडला अजीम सय्यद पुढील चेंडू घेऊन. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत.
पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू डॉट, 1 रन फक्त खर्च केले आणि 1 विकेट प्राप्त केले. ते अजीम सय्यद याने लाजवाब गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. यावी परफेक्ट यॉर्क आहे, वेगवान चेंडू आहे, असफल ठरतोय तो अवधूत. 1 रन इथे मिळेल, 1 रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाईल. काय तो टप्पा, काय ती गती, काय ती अचूकता, काय तो तिखट मारा, स्पायसी गोलंदाजी ते पाहायला मिळते. अजीम सय्यद कमाल केले या गोलंदाजाने. काय जखडून ठेवलंय फलंदाजा, काय ब्लॉक केलंय, कोणतीही फ्री हँडली फलंदाजी करण्याची संधी देत नाहीये तो अजीम सय्यद. रत्नागिरीचा लोकल बॉय, कोकण नगरचा हा खेळाडू अप्रतिम गोलंदाजी पेश करतोय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना अजीम सय्यदचा पुढील चेंडू आनंदसाठी. यस, आनंदने इथे मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे, सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. आणखीन 1 विकेट इथे गमावली जाईल. दत्तप्रसादी गुडेवटार संघाचा आनंद इथे मात्र संघाला आनंद देऊ शकला नाही. 6 धक्का आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 6 गडी बाद, 44 रन. समीकरण इथे बदललंय. 6 चेंडू 10 धावा. आपण इथे चर्चा करणार आहोत अजीम सय्यद याची. अनुभवी असा गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास दाखवला गेलं. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा 50 ओव्हरची मॅच असते त्यावेळी 49वे षटक सामन्याला सेट करत असतं. जेव्हा 2020ची मॅच असते त्यावेळी 19वे षटक सामन्याला सेट करत असतं. आणि जेव्हा 6 षटकांची मॅच असते त्यावेळी 5वं षटक सामन्याला सेट करत असतं. आणि या सामन्याला सेट करून दिले ते अजीम सय्यद याने. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. जो सामना आपल्याला एकतर्फी वाटत होता, जो सामना आपल्याला वन साइडेड वाटत होता, तो सामना इथे मात्र रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना अजीम सय्यदने महत्त्वपूर्ण षटकाची घेतलेली जबाबदारी, त्याच्या माध्यमातून केली गेलेली अप्रतिम गोलंदाजी, केवळ आणि केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या. आणि त्यामुळे चित्र इथे बदललं गेलंय. आणि हीच तर गंमत आहे मित्रांनो या क्रिकेटची. कधी कधी ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राव बनतो, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्येही अतिशय उत्तम कामगिरी करणारा खेळाडू कधी कधी खालावलेली कामगिरी करतो, तर कधी कधी खालावलेली कामगिरी करणारा खेळाडू कधी कधी हिरो बनून जात असतो. आणि तो हिरो इथे बनलाय अजीम सय्यद. दबावाखाली केली गेलेली चांगली गोलंदाजी आणि त्याने पाडलेला हा प्रभाव इथे पाहायला मिळाला. 6 चेंडू 10 धावा आणि शेवटचं महत्त्वपूर्ण रिझल्ट देणारं हे षटक. आणि हे सोपवलंय ते जिलान रिफाई, ज्याने 4थं षटक हाताळलं होतं. तो जिलान विश्वास दाखवला गेलाय. 6 चेंडू 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे साहिल कोरगावकर. अप्रतिम मोडमध्ये अतितटीचा चाललेला सामना, रोमहर्षक सामना. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना जिलान ऑन दी मार्क. ओहो, यावी अंतिम क्षणी स्वतःला रोखलंय. थोडासा डिस्टर्बन्स इथे पाहायला मिळतोय. रनिंग पिच मध्ये झालेला डिस्टर्बन्स, त्यामुळे अंतिम क्षणी स्वतःला रोखलं, आवरलं. त्यामुळे पुन्हा तो बॉलिंग मार्कवरती इथे सज्ज होईल. कालच्या रजनीमध्येही अतितटीचे सामने आपण पाहिले, आजच्या रजनीमध्येही आपण अतितटीचे सामने पाहतोय. आणि हेच टेनिस बॉल क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिले. कारण कधी कधी आपल्याला सहज सोपा वाटणारा सामनाही अवघड झालेला पाहायला मिळाला आहे. आणि कधी कधी अवघड झालेला सामना सहज सोपा पद्धतीने जिंकला गेलेला इथे आपण पाहिलाय. जिलानीचा बॉल, या भन्नाट गती आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय चेंडू. आणि पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळालाय. 5 चेंडू 10 धावा. काय मैदानाच्या आतमध्ये घडणार भावा. क्रीडा रसिक इथे आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. डगआउट मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. केसीसी कोकण नगर संघाच्या बिगुल इथे वाजवलं जात आहे. टाळ्या शिट्ट्या इथे पाहायला मिळत आहेत. जसजसा सामना पुढे पुढे जाईल, जसजसे डॉट बॉल पाहायला मिळतील, जल्लोष पाहायला मिळेल. परंतु इथे जर एखादा चौकार षटकार आला तर मात्र दत्तप्रसादी गुडेवटार संघाचे सपोर्टर्स जल्लोष करताना पाहायला मिळणार आहेत. आखूड टप्पा ऑनसाइडला खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे आणि इथे पकडली गेली आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट. आणखी एक विकेट इथे गमावली जाते. दत्तप्रसादी गुडेवटार संघ अडचणीमध्ये येतोय. समीकरण इथे बदलते. विकेट तर मिळाले, त्याचबरोबर एक डॉट बॉल ही इथे येतोय. समीकरण राहतंय 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू 10 धावाचं समीकरण आहे. 12 बॉल 12 धावा असं
या सामन्याचं चित्र होतं, परंतु अजीम सय्यदने आपल्या गोलंदाजीची जादू इथे पेश केली, सर्वांना मोहित केलं, फलंदाजांना रोखलं गेलं आणि तोच सामना 6 चेंडू 10 वरती आलेला पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र समीकरण बदललंय. शेवटच्या षटकातील 2 चेंडू इथे फेकले गेलेत आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 44 रन. समीकरण आहे 4 चेंडू 10 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये सुमित नागवेकर इथे दाखल झालाय. 6 ना 7 विकेट गमावल्यात. धावसंख्या 44 रन 44. 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. काय ती चालले लढत. कोकण नगर संघ सपोर्टर जरा जोरदार टाळ्या आपल्या संघासाठी होऊन जाऊ द्या. टाळ्या झाल्या पाहिजे. काय लढत दिले, काय लढा दिलाय. गुढेवटार संघाचे ही सपोर्टर जल्लोष करण्यासाठी सज्ज आहेत, परंतु इथे एक मोठा धमाका होणं अपेक्षित आहे. अवधूत तांडेल फील्ड इथे सजवताना, कारण या क्रीडांगणाचा आणि या सर्व खेळाडूंना तो ओळखतो, यांच्या खेळाला तो ओळखतो आणि फलंदाजाची कमी आणि हमी जाणून असणारा हा यष्टीरक्षक अवधूत तांडेल बेस्ट रोल प्ले करताना, बेस्ट ऑफ फिल्डिंग इथे सजवताना पाहायला भेटतोय. बॉलिंग मार्गमध्ये सज्ज होईल तो जिलान रिफाई. शेवटचं महत्वपूर्ण षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडू मध्ये विकेट. 4 चेंडू 10 धावा असं समीकरण असताना पुढील चेंडू घेऊन जिलान रिफाई ऑन दी मार्क सुमित साठी. हो, याही वेळी आखूड टप्पा ऑन साइडला खेळण्याचा इथे प्रयत्न होता, तो सुमित याचा प्रॉपरली मिडल झाला नाही. स्टिकर वरती आदळतोय बॉल. 1 रन इथे मिळणार आहे. 1 रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाईल आणि धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल ती 45 रन 45. 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय आहे. चिन्मय मध्ये क्षमता आहे गेम चेंज करण्याची, अल्टीपल्टी करण्याची, परंतु या मैदानाच्या आतमध्ये जिलान रिफाई विरुद्ध शानदार कामगिरी करेल का चिन्मय. फील्ड वारंवार इथे बदलली जाते, कारण दबाव दोन्ही बाजूला आहे. गोलंदाजावरती जेवढा दबाव आहे त्याहीपेक्षा जास्त फलंदाजीवरती दबाव असणार आहे, परंतु कोण जिंकणार कोण हरणार हे पाहण्यासाठी आपण सर्वजण इथे उत्सुक आहोत. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी ते पाहायला मिळते. अचूकता, भेदकता, तिखट मारा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय हा बॉल आणि येतोय इथे डॉट बॉल. काय ती गोलंदाजी जिलान रिफाईची, काय ती गोलंदाजी अजीम सय्यदची. गेम चेंजर ठरलेत हे गोलंदाज. शानदार गोलंदाजी जिलान रिफाई याची इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडू मध्ये विकेट, तिसऱ्या चेंडू मध्ये सिंगल आणि त्यानंतर चौथा चेंडू इथे डॉट आलाय. 2 धावा 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. एखादी बिग हिट इथे येणं गरजेचं आहे. चिन्मयच्या बॅट मधून जर इथे ब्लास्ट झाला तर कमाल धमाल होईल. कंपल्सरीचे चा नियम आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला 54 धावा इथे बनवाव्याच लागतील. 2 चेंडू 9 धावा. सुमित आणि चिन्मय यांच्यामध्ये चाललेली बातचीत. अजीम सय्यदने सामन्याला इथे सेट करून दिला आणि उर्वरित कामगिरी जिलान रिफाई याच्या माध्यमातून पूर्णत्वास जाताना पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अचूकता, भेदकता आणि तिखट मारा. स्पायसी स्प्रेड गोलंदाजी. आखूड टप्पा आहे, भिरकावून दिलाय, परंतु रिझल्ट काय, रिझल्ट काय. डिक्लेअर झोन. 2 धावा इथे मिळत आहेत, कारण खेळला गेलेला फटका ऑन साइडला टोलवलाय. तिथे आहे घोषित क्षेत्र 2 धावांसाठी आणि घोषित क्षेत्रामध्ये खेळला गेलेला हा फटका 2 धावेने धावसंख्या पोहोचेल 47 या अंकावरती. आणि इथे मात्र हाईट इश्यू, त्यामुळे थर्ड एम्पायरची दाद इथे घेतली जाते. थर्ड एम्पायरकडे कॉल मागितला गेलाय, कारण नो बॉलसाठी बॉलची उंची इथे तपासली जाईल. टेक्निकल कमिटी इथे जोडली जाईल. परंतु एक दर्जेदार सामना इथे पाहायला भेटतो. रोमहर्षक सामना, पैसा वसूल या स्पर्धेतला सर्वात अटीतटीचा सामना इथे आपल्याला पाहायला भेटतोय. जो शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत इथे गेलेला पाहायला मिळालाय, परंतु
आपल्याला सहज सोपा वाटणारा सामना किती अवघड बनू शकतो आणि जर तुमची गोलंदाजी जर लाजवाब झाली तर खूप काही या मैदानाच्या आतमध्ये घडू शकतं. येस, फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. यस, बिगुली ते वाजवला जातोय, जल्लोष ते केला जाईल. केसीसी कोकण नगर डगआउट मध्ये चाललेला जल्लोष आणि जिलान रिफाईच्या माध्यमातून केली गेलेल्या प्रतिम गोलंदाजी, गेम चेंजर अशी खेळी येते आपल्याला पाहायला मिळाले. जिलान रिफाई शेवटचा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आणि 7 धावा. षटकार जरी ठोकला तरी स्कोर इक्वल होईल आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ इथे विजेता ठरेल, कारण कंपल्सरी चेसचा नियम आहे या स्पर्धेचा. त्यामुळे तुम्हाला या एका चेंडूवरती 7 धावा बनवल्या जातात का, कारण जिलांकडून जर इथे एखादी चूक झाली किंवा एखादा एक्स्ट्रा बॉल इथे फेकला गेला तर मात्र थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. शेवटचा चेंडू घेऊन जिलान बॉलिंग मार्गमध्ये तयार. समोर चिन्मय, पुन्हा एकदा आखूड टप्पा, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलेला हा डॉट बॉल. आणि या रोमहर्षक सामन्यामध्ये पहिला विजय साजरा करताना केसीसी कोकण नगर संघ. अटीतटीचा चाललेला सामना, 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला. एका चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना चिन्मय इथे असफल ठरला आणि हा सामना इथे जिंकला जातोय केसीसी कोकण नगर संघाच्या माध्यमातून. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय यावरती जरुरी ते लक्ष दिलं जाईल, कारण अतिशय अप्रतिम कामगिरी